बाजी उमरात इथं विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या छळाचा आरोप, मारहाण आणि कौटुंबिक वादातून विवाहितेचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू। जालना तालुक्यातील बाजी उमरात इथं 27 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकडून सतत छळ व मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात येत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे। मृत महिलेचं नाव सगुणा रामेश्वर पवार, वय वर्ष 27, राहणार बाजी उमरत असं आहे। त्यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता। लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी सगुणा पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। त्यावेळी त्यांनी विषप्राशन करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर हा वाद घरगुती पातळीवर मिटवण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा कौटुंबिक वाद वाढल्याचं सांगितलं जात असून पुन्हा झालेल्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सगुणा पवार यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। तर काय प्रकार होतो, काय म्हणून तक्रार केली? तक्रार अशामुळे केलेली की सध्या आमची बहीण म्हणजे आत्याची मुलगी आहे बघा सर, तर पॉयझन घेतलेले 2 दिवस झालेले। पॉयझन घेतल्यानंतर त्यांचे एक्सपायर पण झालेले। काल गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांचे काका सासरे सुद्धा त्यांच्यावर हात उचललेले, 2 वेळेस मारहाण झालेली। मागच्या वर्षी पण पॉयझन घेतलेला होता, तर ते मिटून टाकलं। चाला म्हणलं त्यांच्या संसाराला चांगलं सगळं गोष्टी वगैरे व्हावं। तर आता पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना काहीच फरक पडलेला नाही। त्यांची धावपळ नाही, काही नाही, आम्हाला बरोबर रिस्पॉन्स पण देईना। आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेल्यावरच आम्हालाच पूर्णपणे धमकी देत आहे। माझ्याकडे व्हिडिओ पण आहे। ते म्हणतात तुम्ही शांत बसा। तर रात्री काय केलेलं त्यांना ते पैसे खाल्लेले असं वाटतं मला तर पूर्णपणे। तर त्याच्यामुळं यायत आलेले, इथून जर न्याय भेटलेला नाही आम्ही मंडळाला औरंगाबादमध्ये जाऊ। हे असंच पूर्ण डेड बॉडी अशी राहील ती, त्याला कुठं हात लावलेला नाही, काही नाही। आत्महत्या करून सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स नाही, कोणी भेटलेलं नाही। अजून त्यांच्या बाजी उमरचं एक पण प्रतिनिधी कोणी आलेलं नाही त्यांचं भेटायला। अटक पण नाही, काही नाही। पोलीस स्टेशन पोलीस काही कारवाई सुद्धा करणार, पूर्णपणे तिथंच बसून आहे सर। मला सांगा की या महिलेने आत्महत्या केली की त्याला मारहाणीतून मृत्यू आलाय, म्हणजे खरं प्रकरण काय? त्याला मारहाण 3 दिवसापासून त्या काका सासऱ्याने पण केलेली आहे, घरच्याने पण केलेली। त्यांनी जाऊन सुद्धा मारलेली त्याला। त्या भोरसर होती थोडीशी मुलगी, तिला मारहाण केल्याने तिनं कंटाळून पूर्णपणे विष बाजा करून लगे आत्महत्या केलेली आहे। डायरेक्ट जीव सांभाळायचा हे करायचं म्हणून। का नाव? कैलास जाधव, गाव वसंतनगर। त्या टायमाला विष बाजा झालेली त्या मुलीला, तर तिथून जालन्याला येऊस तर ती त्या मुलीला बघितलं तर हे गाल पण पूर्णपणे सुजलेले होते। दागिने त्यांचे 2.5 ते 3 लाखापर्यंत दागिने होते। दागिने 1 रुपया पण नाही। ते नर्स जवळपास 2018 मध्ये लग्न झालेल्या या माझ्या बहिणीचे त्याचे सासरे, सासू, त्यानंतर देर, त्याची जाऊ, काका सासरे असे लई मोठे 5-7 आरोपी आहे। त्यांना सतत छळ 5-6 महिने चांगल्या प्रकारे वागवलं असेल त्यांना। नंतर त्याच प्रकारे तुला काही येत नाही, तुला स्वयंपाक बनवता येत नाही, अशा छोट्या कारणावरून त्यांना मारहाण करायची। त्यानंतर आजूबाजूंना सांगून त्याचे काका सासरे, त्यानंतर त्याचा दीर याला सांगून त्यांना मार खाऊ घालायचा। आणि पुन्हा त्यांचा जो पती होता समजा, त्यांच्याकडे त्याची बाजूच घेत नव्हता। त्याच्यामुळे सतत त्या छळांना कंटाळून ती आत्महत्याचं या प्रकरणात काही तुम्ही पोलिसांकडे काही तक्रार केली होती का? महिलेला मारहाण होत होती म्हणून याच्या आधी नव्हती केली। एकदा पॉयझन घेतलेलं गेल्या वर्षी 2025ला म्हणजे त्यांना पॉयझन घेतला होता। तर तरी आम्ही आपसात मिटवलं, जाऊ द्या बाबा, आज नाही तर उद्या चांगलं वागण, याचा संसार चांगलं चालायला पाहिजे। पण नंतर काय मग पुन्हा तोच प्रकार। आता मागणी काय तुमची? आता काय मागणी केली तुम्ही आज पोलिसांनी? जवळजवळ आरोपी आहे त्यांचे 7 आरोपी। आरोपींचे नाव आहे रामेश्वर पवार, त्यांचा पती सासूबाई उजळाबाई पवार,
त्यानंतर सासरे अंबादास पवार, दीर सतीश पवार, जाऊ पूजा पवार, त्यानंतर हरिभाऊ पवार काका सासरे आणि सखाराम पवार काका सासरे यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची पूर्ण मागणी आहे. आणि गुन्हा वगैरे दाखल झाला की त्यांनी? गुन्हा दाखल केला करून घेतला का? काल मोजपुरी दिनांक 17/7/2026 ला आम्ही संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान FIR दाखल केला मोजपुरी ठाण्यात. तरी आतापर्यंत त्या आरोपीला अटक नाही, काही नाही, विषयच नाही. का नाव तुमचं? महिलेचे कोण आहे तुम्ही? मी भाऊ आहे महिलेंचा. का नाव आपलं? श्याम परसराम राठोड.